जागो ग्राहक जागो, जागो जागो जागो, झाली नवी पहाट बघा हो. जागो ग्राहक जागो, करताना कुठलीही खरेदी नीट पारखून घ्या हो. जागो. जरी वाटले फसगत झाली सोडून देऊ नका हो. जागो. जाणा आपल्या अधिकारांना, कायद्यातल्या तरतुदींना, बेईमानांना धडा शिकवूया. जागो ग्राहक जागो, जागो ग्राहक जागो. नमस्कार. जागो ग्राहकच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, समाज हा वेगवेगळ्या घटकांनी मिळून बनलेला आहे आणि समाजातली प्रत्येक व्यक्ती ही ग्राहक आहे. मग ग्राहक म्हणून एवढा व्यापक विचार आपण करत असताना तो समावेशक सुद्धा असला पाहिजे. म्हणून आजच्या कार्यक्रमामध्ये आपण दिव्यांग जे आपले ग्राहक आहेत त्यांच्यासाठी कोणत्या सोयी सुविधा असणं अपेक्षित आहे, काय केलं पाहिजे, त्यांचे हक्क कोणते, अधिकार कोणते, या सगळ्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. या चर्चेसाठी जे मान्यवर आपण बोलवले त्यांची आपण ओळख करून घेऊया. आज आपल्या बरोबर आहेत सागर पाटील. नमस्कार सागर. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. सागर संस्थापक आहेत IIG एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्ट, इथून ते आले आहेत आणि 4 पेटंट्स आहेत त्यांच्या नावावर आणि भारतातले पहिले इलेक्ट्रॉनिक टेक्निशियन म्हणून सागरनं ओळखलं जातं. ह्या सगळ्याबद्दल त्यांच्याशी आपण अजून सविस्तर बोलणार आहोत. आपल्या आजच्या दुसऱ्या तज्ज्ञ आहेत, त्यांची ओळख करून घेऊया. आपल्याबरोबर आहेत प्रभा हरी मॅडम. नमस्कार मॅडम, तुमचंही कार्यक्रमात स्वागत करते. मॅडम CEO आहेत अडॅप्ट स्पास्टिक सोसायटी, इथून त्या आपल्याशी संवाद साधायला आल्या आहेत. आणि आजच्या कार्यक्रमातल्या आपल्या तिसऱ्या तज्ज्ञ शर्मिला रानडे मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. मुंबई ग्राहक पंचायतीकडून त्या आल्या आहेत आणि त्या समन्वयक आहेत तक्रार मार्गदर्शन केंद्रांच्या. तुमच्या तिघांचंही पुन्हा एकदा स्वागत करते. आणि आजची चर्चा ही खूप महत्त्वाची आहे, कारण समाजातला अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा घटक ते जेव्हा ग्राहक म्हणून वावरतात सगळीकडे, तेव्हा कोणत्या गोष्टींचा विचार होणं अतिशय गरजेचं आहे, यावर आपण बोलणार आहोत. सागर, मला तुमच्यापासून सुरुवात करायची. एकतर आधी तुम्ही जे संस्थापक आहात ट्रस्टचे, त्याबद्दल आधी थोडक्यात आम्हाला सांगा. IIG एज्युकेशन डेव्हलपमेंट ट्रस्ट ह्या संस्थेची स्थापना 2017 साली झाली आणि मुळातच आमच्या ट्रस्टमध्ये आम्ही व्यावसायिक बनवण्यासाठी आम्ही मार्गदर्शन करत असतो. कारण अनेक संस्था वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगार निर्मितीसाठी काम करतात, जॉबसाठी काम करतात. आपली संस्था जी आहे ती रोजगार निर्मितीसाठी काम करते आणि स्पेशली ब्लाइंड मुलांना इलेक्ट्रॉनिक्सचं ट्रेनिंग देणारी ही पहिली संस्था आहे. ज्याच्यात आपण ब्लाइंड मुलांना सोलार लाईट्स, LED प्रोडक्ट्स, वेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स रिपेअरिंग करणं, हे सगळं काम करतो. आणि ह्यासाठी लागणारे जे ॲक्सेसेबल टूल्स आहेत ते आपण स्वतः डिझाईन करतो. आणि आत्तापर्यंत या संस्थेने जवळजवळ 274हून अधिक ब्लाइंड मुलांना ट्रेनिंग दिलेलं आहे. आणि त्यापैकी जवळजवळ 79 जी मुलं आहेत ती वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रात काम करत आहेत किंवा स्वतःचा व्यवसाय करत आहेत. आणि त्याच्याबरोबरच आपण स्पोर्ट्ससाठी काम करतोय, कारण अपंगांसाठी स्पोर्ट्समध्ये जास्त गायडन्स मिळत नाही किंवा त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही, तर ते मार्गदर्शन देण्यासाठी आपण स्पोर्ट्समध्ये काम करतो आहोत. वेगवेगळ्या विभाग आहेत आपल्याकडे, ज्याच्यामध्ये आपण संगणक प्रशिक्षण आहे, प्लस प्राणी संवर्धन आहे किंवा शेती संवर्धन आहे. असे वेगवेगळे विषय घेऊन आपण काम करत आहोत सध्या. क्या बात आहे. शुभेच्छा सुरुवातीलाच देते आणि आता कायमच आमच्या तुमच्याबरोबर असणार आहेत, कारण हे खूप मोठं काम तुम्ही करताय. प्रभा मॅडम, तुमच्या संस्थेबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण स्पास्टिक सोसायटी हे नाव गेली अनेक वर्ष आपण ऐकतो आहोत, आता ते अडॅप्ट ह्या स्वरूपात समोर येते, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? तर हे स्पास्टिक सोसायटी जे आहे ते स्थापना झालं होतं 1972 मध्ये. पद्मश्री डॉक्टर मिठू अलूर
आमची चेअरपर्सन आता पण तेच आहे. आणि त्यांना एक मुलगी झाली आणि शी हॅड सेरेब्रल पॉल्सी. अच्छा. आणि तेव्हा भारतात सेरेब्रल पॉल्सी तर हेल्थ मिनिस्टरनी विचारली की प्लास्टिक आहे की पॉल्सी आहे. ते आय मीन दॅट लेवल ऑफ इग्नरन्स. तर ह्यांनी स्थापना केली हे ऑर्गनायझेशन मेनली एज्युकेशनसाठी, की विकलांग मुलांना पण एज्युकेशनचा हक्क आहे फर्स्टली, आणि सेकंडली ते सक्षम आहे, ते करू शकतात, ते त्यांना एक ऑपॉर्च्युनिटी द्यायचे. आणि पण साईड बाय साईड ते ट्रीटमेंट आणि थेरपीचं गरज जे आहे, आणि पालकांना एक वेगवेगळी हॉस्पिटलला जावं लागतं मुलांना घेऊन. तर हे मॉडेल जे आहे स्पॅस्टिक सोसायटीचं, एज्युकेशन अँड ट्रीटमेंट अंडर वन रूफ. अच्छा. तर ते सुरुवात झाली आणि नंतर ऑल 29 स्टेट्स भारतात आता ते स्पॅस्टिक सोसायटीचा मॉडेल स्थापना केला आहे, ते रेप्लिकेबल मॉडेल्स. आणि लास्ट 4 years बॅक आम्ही नाव चेंज केले, कारण इन्क्लुजनचं आहे आता. द वर्ल्ड इज मूव्हिंग टुवर्ड्स इन्क्लुजन. असं नाही की डिसेबल्ड वेगळे आणि एबल्ड वेगळे, तर अडॅप्ट, एबल्ड, डिसेबल्ड, ऑल पीपल टुगेदर. वा, क्या बात आहे. एक आपल्याकडे संस्था आहे जी एज्युकेशन आणि विकास ह्याचं काम पाहते, एक संस्था आहे जी एज्युकेशन आणि ट्रीटमेंट ह्याचं काम पाहणारी. मुंबई ग्राहक पंचायतीकडून सुद्धा सेतू बांधारे सारखा एक छान उपक्रम झाला, त्याबद्दल सांगा. हो, मागच्या वर्षीपासून आपण सेतू बांधारे असं एक छान इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे. मुंबई ग्राहक पंचायतीच्या ग्राहक पेठा भरतात, गेले 40 वर्ष भरतायत, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आता तर आपण मागच्याच महिन्यामध्ये अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या पेठा नेऊन ठेवलेल्या आहेत आणि त्याला छान रिकॉग्निशनही मिळालेलं आहे. तर ह्या पेठेमध्ये आपण असं ठरवलेलं की सेतू बांधारे म्हणजे ज्यांच्याकडे आहेरेपासून नाहीरेकडे जाणारा जो एक सेतू आहे तो आपल्याला साध्य करण्याचं गरज आहे. त्यामुळे अशा अनेक संस्थांना, जवळजवळ 30 पेक्षा जास्ती संस्थांना, ज्यांच्याकडे म्हणजे त्या संस्था काहीतरी प्रोडक्ट बनवतात, कारण आपली पेठ आहे, तर पेठेमध्ये अशा संस्थांमध्ये जे प्रोडक्ट्स बनले आहेत, मग त्यांचे अंध मुलांचे जे टॉवेल्स वगैरे किंवा हातपुसणे पायपुसणे वगैरे ते बनवतात, तसे प्रोडक्ट्स आपण त्यांना एक स्टॉल दिलेला. किंवा एक नाशिकची एक संस्था आहे, तिथे मतिमंद मुलींची म्हणजे वसतिगृह म्हणा किंवा आश्रम म्हणा, त्यांच्या माध्यमातून अनेक गोष्टी तयार केल्या जातात. मग त्या छोट्या छोट्या आपल्या नेहमीच्या वापराच्या असतील, कंदील म्हणा किंवा रिफिल पेन, अशा ज्या गोष्टी असतात, बॅग्स, पर्सेस, अशा सगळ्या ज्या संस्था होत्या त्या संस्थांना आपण विनामूल्य स्टॉल उपलब्ध करून दिला. त्यांची राहायची, खायची, प्यायची सगळी आपण सोय त्यांना लावून दिली, कारण त्या संस्था सगळ्या बाहेरगावून येणार होत्या. तर बाहेरगावून जेव्हा येतील तर त्यांना इथलं काही माहिती नसतं. काही संस्था तर अशा होत्या, त्यांना स्वतः म्हणजे हे जे सेल्समॅनशिपचे जे स्किल्स असतात ते सुद्धा त्यांच्याकडे नव्हते. तर अशा स्टॉल्सवर मुंबई ग्राहक पंचायतीचे जे कार्यकर्ते आहेत ते स्वतः तिथे स्टॉलवर अवेलेबल असायचे आणि त्यांनी पूर्ण जे 3 दिवस आपण पेठ भरवलेली होती, तर ते 3ही दिवस आपण त्यांचा तो स्टॉल चालवलेला आहे. सांगायची गोष्ट म्हणजे कौतुक आणि अभिमान पण वाटतो की काही लोकांना एवढी कल्पनाच नव्हती की त्यांचे वस्तू इतक्या विकल्या जातील. त्यांना लगेच म्हणजे तिकडनं स्टॉलवर ठेवायला वस्तू मागवाव्या लागल्या. तर त्यामुळे तो प्रतिसाद खूप छान आम्हाला मिळालेला आणि सगळ्या संस्थांना पण खूप छान त्यांना वाटलं. हे तर झालं खूप पॉझिटिव्हली जी कामं या संस्थांकडनं होत आहेत त्याबद्दल. पण ग्राहक म्हणून रोज जेव्हा आपण जगतो तेव्हा नक्कीच काही समस्यांना सामोरं जावं लागत असेल. मला सागर आणि प्रभा मॅडमना विचारायचं, याबद्दल सविस्तर तुम्ही काय सांगाल? सागर. ग्राहक म्हणून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा विशेषतः ब्लाइंड व्यक्ती असतील किंवा जे स्लो लर्नर्स आहेत किंवा ऑटिझम मुलं जी आहेत, तर ह्यांच्या दृष्टीने बऱ्याच वेळा अशा गोष्टी होतात की आपण जेव्हा दुकानात जातो तर मुळात तिथे जाताना ॲक्सेसिबिलिटीच लक्षात घेतलेली नसते. त्यामुळे दुकानात जायचं कसं इथपासूनची सुरुवात असते. बरं, दुकानात गेल्यानंतर पण अजून बऱ्याच गोष्टी असतात की
कपाटबंद वस्तू असतात प्रदर्शनात ठेवलेल्या, तर त्या बघतानाही एकतर दुकानदार कधी कधी कंटाळतो दाखवण्यासाठी वस्तू, किंबहुना वस्तू हाताळल्याशिवाय किंवा ती हातात घेऊन बघितल्याशिवाय ब्लाइंडला कळूच शकत नाहीत. त्यामुळे त्याचं जे आवरण आहे त्या आवरणावरना वस्तूचा आकार कळत नाही, किंवा पॅकेटवरती बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या असतात त्या इतक्या बारीक अक्षरात असतात की आपल्याकडे वेगळ्या प्रकारचे स्कॅनर वगैरे आहेत की आपण ते स्कॅन करून रीड करू शकतो टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, तरी पण ते अशा पद्धतीने इतके बारीक अक्षर असतात की त्याच्यामुळे ते स्कॅन केलं तरी ते रीड तेवढं होत नाही. ही एक अडचण असते. सगळ्यात मोठी अडचण आहे ती रोजच्या व्यवहारातली, ती म्हणजे चलन. आत्ताचं जे चलन आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, या चलनामध्ये बदल इतके झालेले आहेत की जुन्या नोटा नवीन नोटांचे आकार इतके वेगळ्या प्रकारचे झालेले आहेत की नवीन 500ची नोट आणि जुनी 20ची नोट जवळजवळ समान आकाराची असल्यामुळे अंधांना व्यवहार करताना दुसऱ्याची मदत घेतल्याशिवाय पर्याय नसतो. आणि जरी दुसऱ्याची मदत न घेण्यासाठी आपल्याकडे RBIने एक ॲप्लिकेशन दिलेलं आहे मनी नावाचं, पण त्याची ही अडचण असते की गर्दीमध्ये आपला मोबाईल काढून त्या नोटचा फोटो काढायचा आणि मग तो वाचून दाखवणार, एवढा मुळात दुकानात वेळच नसतो. त्यामुळे ह्या सगळ्या पर्यायी अडचणी ज्या आहेत त्यात अजून एक अडचण अशी असते की आता जी टेक्नॉलॉजी हे केली की आम्हाला सगळ्यात चांगली गोष्ट होती की पेपर म्हणजे कॅशलेस व्यवहार करण्यासाठी. तर कॅशलेस व्यवहार करायचा असेल तेव्हा पण आता एक अडचण अशी आहे की पूर्वी POS मशीन ज्या असायच्या त्या बटनाच्या असायच्या, त्यामुळे कार्ड स्वॅप करून पासवर्ड वगैरे टाकणं हे सगळ्यात सोपं होतं. परंतु आता टचस्क्रीन मशीन्स आलेल्या आहेत, त्यामुळे काय होतं की तिथे पासवर्ड टाकण्यासाठी दुसऱ्याची मदत घ्यावी लागते. आणि सगळ्यात मोठी ही तोटादायक गोष्ट आहे की समोरचा व्यक्ती विश्वासू नसेल, त्याने जर चुकीचा पासवर्ड म्हणजे चुकीची रक्कम टाकली किंवा आपला पासवर्ड त्याला माहिती पडल्यामुळे त्याने त्याचा गैरफायदा घेतला तर पुढे काय. बरोबर. त्यामुळे ह्या खूप अडचणी होतात. स्टॉलवरती एखाद्या ठिकाणी आपण गेलो, जसं आपल्याकडे वेगळ्या प्रकारचे मॉल आहेत, तर त्या मॉलमध्ये एंट्री केल्यानंतर तिथे कुठल्याही प्रकारे सगळं वस्तू प्रदर्शनात ठेवलेल्या असतात, व्यक्ती गाईड करायला नसतो. त्यामुळे स्वतः तिथे वस्तू हाताने बघणं आणि त्या निवडून घेणं हे खूप जिकरीचं ठरतं. त्यापेक्षा तिथे त्यांनी त्यांच्याकडे गाईड करणारा व्यक्ती असेल तर ते सोपं जाईल, पण तसं नसतं आणि त्यांना वेळही नसतो तसा. अशा बऱ्याच गोष्टी आहेत या संदर्भात. हो बरोबर. प्रभा मॅडम, तुम्ही काय सांगाल, कुठल्या अडचणी रोजच्या आयुष्यामध्ये येऊ शकतात या व्यतिरिक्त अजून काय? सो सागर जसे आता सांगितलेत ॲक्सेसची ॲक्सेसिबिलिटी, तर आता एक समजून आता एक व्हीलचेअर युजर आहे, हो ना, त्याला आतमध्ये जायचे तर कसं जायचे, रॅम्प पाहिजे त्याच्यासाठी, लिफ्ट पाहिजे, एलिव्हेटर्स पाहिजे आणि ॲक्सेसिबल स्विच बोर्ड पाहिजे. असं नाही की मी बसली आहे व्हीलचेअरमध्ये आणि स्विच तिकडे वरती आहे, मी कसं दाबू. बरोबर. तर इंडिपेंडन्स जे आहे, ॲक्सेसिबिलिटी टू इंडिपेंडन्स, ते ग्राहकांना सगळ्यांना पाहिजे. बरोबर. आणि दुसरी आहे की आर्थिक व्यवहारमध्ये आता मतिमंद लोकांचं ते कसं आर्थिक व्यवहार करणार, कसं समजून घेणार, त्यांचं दे हॅव अ राईट टू चॉईस, पण त्यांचं बिकॉज ऑफ देअर कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट त्यांना आर्थिक व्यवहार करायला इंडिपेंडन्स नाही. तर त्याच्यासाठी ते काय रिड्रेसल आहे, कसं आपण इझी करून देऊ त्यांना, तर त्यांचं पण ग्राहकांचं राईट ते सक्षम होऊ आहे. त्यांनी आता बरोबर पुढच्या मुद्द्याकडे नेलं आपल्याला की ग्राहकांचे हक्क मुळात जे आहेत त्या हक्कांमध्ये दिव्यांगांचा विचार होणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे, आवश्यक गोष्ट आहे. याबद्दल तुम्ही काय सांगाल, प्रत्येक हक्कामध्ये किंवा कशा पद्धतीने आपण बघू शकतो त्याच्याकडे? सगळ्यात पहिले तर ग्राहकांना जे नॉर्मल ग्राहकांना हक्क आहे तेच हक्क आपल्या दिव्यांगजनांना पण अवेलेबल असले पाहिजे. त्याच्यामध्ये काही डिस्क्रिमिनेशन होता कामा नये. कारण कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट खाली, ग्राहक कायद्याखाली जे आपल्याला अधिकार आहेत त्याच्यामध्ये एक आहे माहितीचा अधिकार. आपल्याला त्याच्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन, आता मगाशी सागरनी जसं सांगितलं की लिहिलेलं आहे पण ते जर वाचता येत नसेल तर ते कशा पद्धतीने त्यांना कळणार की त्याच्यावर काय माहिती लिहिलेली आहे. खास करून या गोष्टी जेव्हा आपण एखादा खाद्यपदार्थ किंवा आपल्याला वापरण्यासाठी वस्तू ज्या घेतो, ज्याला एक्सपायरी डेट असते, शेल्फ लाईफ असते, बेस्ट बिफोर डेट असते,
असते किंवा त्याचे इन्ग्रेडियंट्स महत्त्वाचे असतात. आणि इन्ग्रेडियंट्स परत काही लोकांना एलर्जी असू शकते. तर ह्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात, पण ती जर त्यांना कळली नाही, त्यांना ते ज्या पद्धतीने त्यांना हवी आहे. कारण दुसरा एक जो कायदा आहे, राईट्स ऑफ फिजिकली राईट्स ऑफ पर्सन विथ फिजिकल डिसेबिलिटी, तर त्याच्यासाठी पर्सन्स विथ डिसेबिलिटीचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे की कम्युनिकेशन असलं पाहिजे. आणि कम्युनिकेशनची व्याख्या काय आहे की नुसतंच तुमचं बोलणं नाही, मग ती तुमची साइन लँग्वेज असू देत किंवा तुमचं ब्रेल जी लिपी आहे जे ब्लाइंड पर्सन वापरतात, तर अशा पद्धतीचं सगळ्याच गोष्टी किंवा एखादं त्याच्यामध्ये पिक्टोग्रॅम, ह्या सगळ्या गोष्टी कम्युनिकेशनच्या व्याख्येखाली येतात. म्हणजे सगळ्या पद्धतीच्या सगळ्या प्रकारच्या ज्या समाजामध्ये व्यक्ती आहेत प्रत्येकाला ती माहिती कळली पाहिजे, त्याच्यापर्यंत ती पोचली पाहिजे. तर त्याच्यामुळे माहितीचा जो अधिकार आहे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ऑल्टरनेटिव्ह पण विचार केला पाहिजे. नंतर मग आपल्याला निवडीचा हक्क आहे, राईट टू चूज, असं प्रभानी सांगितलं. तर यांना पण ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे की आपल्याला कुठले प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. तर ही माहिती देणारं पण कोणीतरी पाहिजे त्यांच्यासोबत. दुकानामध्ये तुम्ही प्रत्येक समजू शकते की आजकाल एवढं कोणी व्यक्ती ठेवू शकत नाही, पण मग सिस्टम आजकाल टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे, तर त्याच्या माध्यमातून टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून AIचा वापर करू शकतो आणि ती माहिती तिथे त्यांना काय बटन प्रेस करून ती माहिती देता आली तर हे किती सोयीस्कर होईल. कारण जो डिसेबिलिटीचा कायदा आहे त्याच्यामध्ये पहिला हक्क आहे की तुम्हाला डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही. सो यू हॅव टू ट्रीट द डिसेबल्ड इक्वली विथ द नॉर्मल पीपल. तर इक्वॅलिटी आणि नो डिस्क्रिमिनेशन हा त्यांचा पहिला अधिकार आहे. त्यांना कायद्याने पण सांगितलंय की लाईफ विथ डिग्निटी त्यांना जगता आलं पाहिजे आणि ते आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये पण आहे. त्यामुळे डिग्निटीनी जगता आलं पाहिजे, त्यांना सगळ्या त्यांचे इंडिपेंडेंटली त्यांचे व्यवहार करता आले पाहिजे, त्यांना प्रत्येक ठिकाणी सामावून घेता आलं पाहिजे आणि बिकॉज दे आर डिसेबल्ड त्यांना तिथे जाताच येत नाही. तो ॲक्सेसिबिलिटीचा मुद्दा आला किंवा एखादं त्यांना एज्युकेशन घ्यायचं आहे पण ते त्यांना घेता येत नाही कारण ते डिसेबल्ड आहे, असं नाही चालणार. मग त्यांचे अधिकार जर आपण बोलू, कंझ्युमर कायद्यामध्ये जे आहे ते आहेतच. सेफ्टी, सेफ्टी सिक्युरिटी त्यांना कळलं पाहिजे की हा प्रॉडक्ट आपल्यासाठी सेफ आहे की नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. आणि मध्ये मला असं कळलंय की एखाद्या कुठल्या कंपनीने त्यांच्या प्रोडक्टवर माहिती जी दिली आहे ती ब्रेल मध्ये दिलेली आहे. जर सगळ्याच कंपनीनी असा थोडा इनिशिएटिव्ह घेतला तर आपले जे दिव्यांगजन आहेत त्यांच्यासाठी खूप सुविधेचं होईल आणि ही संकल्पना आपल्याला किती समाधानकारक असेल ह्याचा तुम्ही विचार करा. बरोबर. आपण प्रत्येक वेळेला थोडंसं बाहेर राहून विचार करतो, तर आपण सुद्धा त्याच्यात इन्क्लूड होणं गरजेचं आहे आणि या सगळ्याचा जर व्यापक विचार केला तर सोल्युशन्स निघू शकतात. आणि याच्यामध्ये कसं आहे की ज्या फार्मास्युटिकल कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांना हे बंधनकारक असलंच पाहिजे की त्यांची जी इन्फॉर्मेशन आहे औषधासंदर्भातली ती संपूर्ण ब्रेलमध्ये असणं गरजेचं आहे. कारण आपल्याकडे जे एक्सपोर्ट होतात जे आपल्याकडनं औषधं, त्यात अनेक औषधांची जी माहिती आहे ती ब्रेलमध्ये आपल्याकडे प्रिंट होते. परंतु त्याच कंपन्यांची औषधं जेव्हा भारतामध्ये लॉन्च होतात तेव्हा त्याच्यामध्ये ब्रेल प्रिंट नसते. तर हा जो फरक आहे तर त्याच्याऐवजी ह्या संदर्भातला कायदा व्हायला हवा की कंपल्शन असायला पाहिजे की तुमच्याकडचे जे प्रोडक्ट्स आहेत हे ब्रेलमध्ये पण अवेलेबल व्हायलाच हवेत म्हणून. बरोबर. आता कुठल्या कुठल्या सुविधा असायला हव्यात त्या विषयाला आपण आलो आहोत. तर मॅडम तुम्हाला काय वाटतं की आणखीन कोणत्या कोणत्या सुविधा असणं अपेक्षित आहे जेव्हा दिव्यांग ग्राहक म्हणून बाजारात जातात तेव्हा? आय थिंक की आपण जे इंडिपेंडन्सची गोष्ट सांगतात ना त्याचं महत्त्व आपण वी कॅनॉट लेसन दॅट इम्पॉर्टन्स एट ऑल. आणि मॅडमनी सांगितली आता की इक्वालिटी जे आहे अँड नो डिस्क्रिमिनेशन, डिसेबल्ड अँड नॉन डिसेबल्ड यांचं डिस्क्रिमिनेशन नसायला पाहिजे. आणि एक ग्राहक म्हणून
एक एंटिटी आहे आणि ते त्याचा तुम्ही डिसेबल्ड व्हीलचेअर ब्लाइंड जे पण आहे तुम्ही ग्राहक आहे. बरोबर. तर दॅट प्रोटेक्शन जे ग्राहकला मिळतात ना ते मिळायला एकदम ते लॉज पाहिजे, ते पॉलिसीज पाहिजे, ते अवेअरनेस पाहिजे त्याच्यासाठी. बरोबर. आणि हे ॲज अ कन्झ्युमर आपण इट इज नॉट ओनली कन्झ्युमिंग मॉलमध्ये जाते, दुकानात जाते, खरेदी करतात. ॲज अ कन्झ्युमर ऑफ एज्युकेशन खरं तिकडे पण आपल्याला ते ॲक्सेसिबिलिटी आणि ते हक्काच्या गोष्टी जे आपण आता हे करतात ते तिथे पण ते लागू असते ना एज्युकेशनमध्ये पण ॲज अ कन्झ्युमर ऑफ एज्युकेशन. खरं खरं. सागर, अजून कोणत्या सुविधा, कारण मगाशी आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा मेट्रोचा खूप छान तुम्ही अनुभव सांगितला. हो, तर तशा सुविधाच्या बाबतीत तसं बघायला गेलं तर मी 2-3 मुद्दे मांडू शकेन की एकतर जसं की आपण आता ऑनलाईन खरेदी खूप होते, आता बऱ्याचशा ठिकाणी ब्लाइंडला जाता येत नाही दुकानात, त्यामुळे ते बरेचसे वेळे ऑनलाईन ऑप्शन सिलेक्ट करतात. ग्लॉसरी आयटम्स वगैरे आपण ऑनलाईन घेतो, परंतु त्याच्यामध्ये मगाशी मॅडमने जो उल्लेख केला की एक्सपायरी डेट, त्याचे पॅकिंग डेट, ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख तिथे नसतो आणि तो तिथे असणं कंपल्सरी केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, तिथे ऑडिओ डिस्क्रिप्शन असलं पाहिजे की एखाद्या विशिष्ट बटन प्रेस केल्यानंतर जे काही त्याचा आकार उकार, त्याचं जे काही ऑडिओ डिस्क्रिप्शन त्याच्यामध्ये आहे की काय लिहिलेलं आहे काय नाही, त्याचं वजन किती आहे किंवा त्याची एक्सपायरी डेट काय आहे, ते पॅकिंग कधी झालेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तिथे नमूद व्हायला पाहिजेत. हा एक मुद्दा. दुसरी गोष्ट कशी आहे की आपल्याकडे सवलती बऱ्याच ठिकाणी आहेत. म्हणजे जसं की आता आपल्याकडे रेल्वेमध्ये अपंग डबा समजण्यासाठी तिथे बजर लावलेले आहेत किंवा त्या डब्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्लॅटफॉर्मवरती रॅम्प असतात. बरोबर. परंतु ह्या रॅम्पचा उपयोग काय आहे, लोकांनी तिथे उभं राहू नये किंवा जर व्यक्ती तिथे उभं असेल तर ब्लाइंड व्यक्ती येत असताना त्या व्यक्तीलाच त्या रॅम्पवरनं बाजूला काढलं जातं पण ती व्यक्ती तिथून हलत नाही. तर ह्या संदर्भातल्या अनाउन्समेंट वेळोवेळी व्हायला हव्यात की ह्याचा वापर काय आहे आणि काय नाही आहे. कारण आपल्याकडे नको नको त्या अनाउन्समेंट जसं होतं जे की आपण पहिली दुसरीपासून शिकतो, रस्त्यात थुंकू नये किंवा कुठेही दुसऱ्याच्या वस्तूला हात लावू नये किंवा कुठेही आपली वस्तू सोडून जाऊ नये, जे काय XYZ, चालत्या गाडीतून उतरू नये. तर ह्या बऱ्याचशा नको त्या गोष्टींच्या अनाउन्समेंट होत असतात. पण अवेअरनेस निर्माण करण्याच्या दृष्टीने जे काही अनाउन्समेंट होण्याची गरज आहे ती होत नाही. पण हीच गोष्ट जेव्हा आपण प्रायव्हेट सेक्टरकडे बघितलं गेलो तर इथे मात्र भरपूर गोष्टी वेगळ्या प्रमाणात दिसत आहेत. की जसं की आता आम्ही जेव्हा मेट्रोमधून फिरतो, मेट्रोतून जेव्हा आम्ही तिकीट काढून तिथे जातो तेव्हा तिथे आम्हाला एक हेल्पर मिळतो. तो आम्हाला रेल्वेत बसवून द्या, मेट्रोत बसवून देतो. दुसऱ्या स्टेशनला समजा जिथे उतरायचं आहे तिथे त्या व्यक्तीला लक्षात आलं नाही की त्याचं स्टेशन आलंय, जर लक्षात आलं नाही तरी रेल्वेचे डबे बंद होऊन ती ट्रेन पुढे नाही जात. त्याला पूर्ण तिथे मदतनीस येतो, उतरवतो, मगच ती ट्रेन पुढे जाते आणि त्या व्यक्तीला मग गेटपर्यंत बाहेर सोडलं जातं. इथपर्यंत ती फॅसिलिटी आज मेट्रोमध्ये आहे. तर अशा प्रकारची फॅसिलिटी सगळ्या ठिकाणी सरकार पुरवू शकत नाही, मान्य आहे. परंतु ज्या फॅसिलिटीज केल्यात म्हणजे ट्रॅकवरनं व्यक्ती पडतो तर पडू नये म्हणून तिथे खडबडीत लादी लावलेली असते की व्यक्ती कॉर्नरला गेल्यानंतर त्याला कळतं. किंवा हँडिकॅप डब्या आल्यानंतर डब्याच्या इथे पण खडबडीत एक वेगळ्या आकाराची लादी आहे, तिला वेगळा रंग पण दिलेला असतो की लोकांना ते लक्षात यावं. परंतु तिथे अपंगांऐवजी वेगळीच लोक उभी असतात. ट्रॅकवरती रॅम्पवरती मगाशी म्हटल्याप्रमाणे लोक सामान ठेवतात, स्वतः उभं राहतात, पण समोरचा हँडिकॅप आल्यानंतर ती जागा रिकामी करून द्यावी तर ती रिकामी न करता त्याला रॅम्पच्या बाजूला काढलं जातं. तर ह्या संदर्भातल्या अनाउन्समेंट व्हायला हव्यात. बरोबर. जेणेकरून ह्या अडचणी सॉल्व्ह होतील. खरंय. आणि आपण मगासपासून म्हणतोय तसं की हे खूप सहज शक्य आहे अगदी आपण ठरवलं तर, नाही का. कायदा काय सांगतं की कन्झ्युमर प्रोडक्ट्स जे आपले डे टू डे वापरासाठीचे जे प्रोडक्ट्स आहेत ह्याचं डिझायनिंग जे आहे ते युनिव्हर्सल डिझायनिंग असलं पाहिजे. कारण युनिव्हर्सल डिझायनिंग म्हणजे काय तर प्रत्येक समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला ते वापरता यावं आणि मॅक्झिमम लोकांचं ते कम्फर्ट बघितलं पाहिजे की त्यांना ते वापरता येईल का. तर बरोबर लिमिटेशन असतीलच, पण मॅक्झिमम लोकांना ते वापरता कसं येईल अशा पद्धतीने युनिव्हर्सल डिझायनिंग करणं हे राईट्स टू पर्सन विथ डिसेबिलिटी कायद्यामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे. आणि त्या कायद्यामध्ये एज्युकेशनचा आता उल्लेख झाला तर एज्युकेशनसाठी पण प्रोव्हिजन आहे. तर कायदे आहेत आपल्याकडे
इवन मगाशी टेक्नॉलॉजीचा वापर आणि ह्यांनी सांगितलं की ते बटणं पाहिजे इलेक्ट्रॉनिक गुड्ससाठी किंवा डे टू डे वापरासाठी, पण ते सगळं सर्वसमावेशक असले पाहिजे जे आपले नित्य उपयोगाचे आहेत. त्याच्यानंतर अजून एक मुद्दा असा आहे की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि जेव्हा कम्युनिकेशनचं माध्यम आपण वापरतो तर त्याच्यामध्ये सुद्धा ऑडिओ फाईल्स अवेलेबल असल्या पाहिजे. मगाशी मी कम्युनिकेशनचा थोडक्यात उल्लेख केला होता, त्याची व्याख्या सांगितली होती. तर हे सगळं तुम्हाला अवेलेबल करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी असणं बंधनकारक आहे असं ऍक्टमध्ये पण आहे, रूल्समध्ये पण आहे, पण प्रत्यक्षात ते होताना फार कमी आढळलं. म्हणजे वस्तूची निर्मिती होते, ती बाजारात येते, तिचा वापर इथपासून ही जी सगळी साखळी आहे त्या साखळीच्या पहिल्या पायरीपासून आपण दिव्यांग ग्राहकांचा विचार करणं सुद्धा खूप अपेक्षित आहे. आणि मला वाटतं जगभरात तुम्ही जे मगाचपासून म्हणताय की युनिव्हर्सल असलं पाहिजे, त्याच्यात हेच म्हटलं आहे की सगळ्यांचा विचार करून वस्तूची निर्मिती झाली पाहिजे. अगदी जसं की अजून एक मुद्दा होता इथे की आपल्याकडे आता ज्या लिफ्ट आहेत बऱ्याचशा ठिकाणी लिफ्टमध्ये ब्रेल बटणं असतात किंवा एम्बॉस केलेली बटणं असतात की जेणेकरून हाताने त्याला ओळखता येतं की काय लिहिलंय. परंतु आता स्क्रीन टच लिफ्ट यायला लागलेले आहेत, त्यामुळे हा जो युनिव्हर्सल मगाशीपासून आपण तो मुद्दा करतोय की ऍक्सेसिबल असणं गरजेचं आहे, तर तिथे ह्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे पण एक अपंगत्व आल्यासारखं होतं. कारण लिफ्टमध्ये एकटा जर ब्लाइंड व्यक्ती गेला तर त्या स्क्रीनवरती त्याने हात लावल्यानंतर ती ऑलरेडी ऍक्टिव्ह होणार आहे लिफ्ट. त्याला कळणार कसं की आपण कुठे टच करायचं आणि काय करायचंय. तर तिथे ब्रेल असणं, जर त्यांना ऑप्शनच करायचंय की आपल्या टचस्क्रीन शिवाय पर्यायच नाही करायचं असेल, तर मग जसं की आता आपण ओके गुगल वापरतो किंवा वेगळ्या प्रकारची व्हॉइस ऍक्टिव्हिटी वापरतो, व्हॉइस कमांड देऊन तसं त्या होणं गरजेचं आहे. अदरवाईज त्यांनी नॉर्मली मुळातच त्या स्क्रीन टच करणं गरजेच्याच नाहीये. नको तिथे पैसा वाया घालवण्यापेक्षा त्या ऍक्सेसिबल कशा होतील इथे लक्ष घालणं जास्त गरजेचं आहे. ऍब्सोल्युटली. सागरने एकदम मुळाशीच घाव घातल्यासारखं केलं. पण मग एवढं सगळं आहे, आपण एवढं बोलतोय, मला प्रभा मॅडम आणि सागरना विचारायचं, मॅडम तुमच्यापासून सुरू करते, की हे जे दिव्यांग ग्राहक आहेत त्यांची फसवणूक कुठल्या कुठल्या प्रकारे होऊ शकते किंवा होते, तुमचं काय ह्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन आहे? एक तर ऍक्सेसिबिलिटी, त्याच्या गोष्टी आपण बोलतोच आहोत, आणि सेकंडली आर्थिक व्यवहारमध्ये, आणि ते कॅशलेस पण केले तर ॲक्च्युली शर्मिला मॅडमनी एकदम इम्पॉर्टंट एक सांगितलं की कम्युनिकेशन, इट इज नॉट ओनली अबाउट इन्फॉर्मेशन बट कम्युनिकेट असं करायला पाहिजे की युनिव्हर्सली सगळ्यांना माहिती पडेल त्याचं. खरं खरं. असं नाही की लँग्वेज इतकी टेक्निकल आहे आणि इतकी हाय आहे की मला इंग्लिश येते मला, पण इंग्लिशचे जे वोकॅब्युलरी आहे ते एकदम हाय लेवलचं आहेत की मतिमंद इंडिव्हिज्युअल्सला कळणार नाही. बरोबर. तर कम्युनिकेशनसाठी ते गोल शुड बी कम्युनिकेशन. तर सागरने सांगितले वाय हॅव टच स्क्रीन, स्पीक गुगल, दॅट इज इनफ. बरोबर. तर मी माझी भाषामध्ये मी विचारणार आणि ते एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये मला उत्तर मिळेल. किती छोट्या छोट्या गोष्टींचा विचार होणं आवश्यक आहे असं वाटू लागलंय जसजसे आपण पुढे चाललोय, नाही का सागर? हो अगदी. फसवणूक कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये आणखीन होऊ शकते? एकतर फसवणूक बऱ्याच वेळा म्हणजे एक ऑनलाईन करताना वस्तूंचे आकार किंवा वस्तूच कळत नसल्यामुळे फसवणूक होते. त्याला काही ठिकाणी रिप्लेसमेंट असतात त्यामुळे ऑप्शन म्हणजे रिपीट आपण देऊ शकतो म्हणून ठीक आहे, पण बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी नसतात त्यामुळे ते मनात नसतानाही त्या वस्तू पैसा वाया गेला म्हणून वापराव्या लागतात. दुसरी गोष्ट अशी की तो पैशांचा आकार, एकतर नवीन नोटा केल्यात म्हटल्यावरती जुन्या पूर्ण बंद केल्या पाहिजेत, किंवा कॉइन्स आहेत ते कॉइन्समध्ये फरक असायला पाहिजे, तो नसल्यामुळे 1 रुपये जागी 2 रुपये दिले जातात. खरंय. किंवा 5 रुपये आणि 2 रुपयाचा आता आकार जवळजवळ सारखा आहे. ही सगळ्यांच्याच बाबतीत होत आहे. आणि हा फक्त ब्लाइंडचाच प्रॉब्लेम नाहीये, हा धडधाकड सगळ्याच लोकांचा प्रॉब्लेम आहे. ऍब्सोल्युटली. घाईघाईत व्यवहार करता येत नाहीत त्यामुळे फसवणूक होते. आणि समोरचा व्यक्ती प्रामाणिक असेल तर ठीक आहे, अदरवाईज 20च्या ऐवजी 500ची नोट जाते. बरं, त्याहून महत्वाची गोष्ट मगाशी मी मुद्दा जो मांडला याचा स्क्रीन टच POS मशीनचा, तर तोही आहे की गरज काय, ऍक्च्युली मुळातच गरज नाही की POS मशीन स्क्रीन टच असल्या पाहिजेत. मग त्याला काही ठिकाणी पर्याय असू शकतो की बाबा
डबल टॅप टॉकिंग मशीन वगैरे काढू शकतात, पण त्या दुकानदाराने ती गोष्ट ऍक्टिव्ह ब्लाइंडसाठी पुन्हा करणार, परत ती डिसऍक्टिव्ह करणार असं शक्यच नाही ना. बरोबर आहे. त्यामुळे त्याला पर्यायी गोष्ट पाहिजे, अदरवाईज चुकीचे व्यवहार होऊ शकतात, त्यांना फसवण्यासारखं होऊ शकतं. खरं अशा पैशाचा व्यवहार झाला व्यतिरिक्त तुम्हाला वस्तूंच्या गोष्टी आहे, कलर कॉम्बिनेशनच्या गोष्टी आहेत की ब्लाइंडला कलर कॉम्बिनेशनच्या बाबतीत हे होत नाहीत आणि बऱ्याच वेळा दुकानदारांना वस्तू विकायच्याच असतात, त्यामुळे कुठल्याही क्वालिटीवर आपण त्यांच्यावर सोपवलं तरी ते हा हे घ्या हे बेस्टच आहे असंच त्यांचं असतं. त्यामुळे दोन वस्तूंमधला फरक म्हणजे एक प्रोडक्ट वेगळ्या कंपन्यांचं असेल तर अचूक दोन वस्तूंचा प्रोडक्ट जे फरक आहे तो त्यांच्याकडनं सांगितला जात नाही, जो लिखित स्वरूपात वस्तूवर असतो, परंतु ब्रेलमध्ये नसल्यामुळे ते ब्लाइंडला कळत नाही. आणि हे फक्त ब्लाइंडच नाही, हे आता ऑटिझम जे बॉर्डर लेवलचे ऑटिझम आहे ते स्वतः जाऊन पर्चेसिंग करू शकतात, पण त्यांना डाळला डाळ माहिती आहे, बटाट्याला बटाटा माहिती आहे, किंवा एखाद्या कांदे घ्यायचे तर कांदे माहिती आहेत, पण त्यातून निवडून कसे घ्यायचे एक्झॅक्टली हे माहिती नसल्यामुळे बरेच दुकानदार अशा त्याला फसवू शकतात. म्हणजे गैरवर्तणूक ह्याच्यातनं सुद्धा फसवणूक मोठ्या प्रमाणात होऊ शकते. जसं आपण वेगवेगळ्या ग्राहक हक्कांबद्दल बोलतो आहोत तसा ग्राहकांचा एक हक्क आहे, तो म्हणजे तक्रार करण्याचा आणि त्याचं निवारण होण्याचा. याबद्दल मॅडम तुम्ही काय सांगाल? कारण ह्या तक्रारी इतक्या जेन्युइन आहेत, त्या मुळात कुठे करायच्या आणि त्याचं निवारण कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं? तक्रार जर अशी कंझ्युमर रिलेटेड किंवा एखाद्या पर्सन विथ डिसेबिलिटी, विकलांग किंवा जे आपण दिव्यांग म्हणतो त्यांच्या बाबतीत काही त्यांच्या अधिकारांचं काही व्हायलेशन झालं असेल तरी सुद्धा तक्रार करता येते. आता कंझ्युमर रिलेटेड असेल तर आपल्याला नॅशनल कंझ्युमर हेल्पलाईनच्या माध्यमातून तक्रार करता येते आणि इतर मग तक्रारी आपल्याला व्हायलेशन ऑफ राईटच्या अनुषंगाने असेल तर ते जे स्टेट कमिशन आहे, स्टेट कमिशन फॉर राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसेबिलिटी, तर ह्यांच्याकडे आपल्याला तक्रार दाखल करता येते. त्यांची वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवर आपण तक्रार दाखल करू शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त जो कायदा आहे त्याच्यामध्ये बरेचदा असं होतं की एक हक्क आहे ज्याच्यामध्ये म्हटलंय की सगळ्या दिव्यांगांना, विकलांगांना त्यांना प्रोटेक्शन मिळालं पाहिजे, त्यांच्या बरोबर त्यांच्यासोबत कोणी कृत्य म्हणजे गैरकृत्य करता कामा नये, त्यांना अब्यूज करता कामा नये, त्यांना मारहाण करता कामा नये. पण अशा पद्धतीच्या सुद्धा जर काही गोष्टी घडत असतील दिव्यांगांच्या बाबतीत तर त्याची तक्रार त्यांनी एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटकडे करायची आहे. मग एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट काय करतात की ते त्यांना त्याच्यातनं बचाव करतात. काही वेळेला मग कोण रेस्क्यू करणं ते रेस्क्यू करू शकतात, तशी ऑर्डर ते पास करतात. बरेचदा असं होतं की घरातूनच काहीतरी इश्यू असतो जेव्हा घरातल्या ज्या कौटुंबिक गोष्टी असतात आणि खास करून जे सावत्र मूल वगैरे असं असेल आणि ते विकलांग असेल तर ते सावत्र आईकडनं छळ केला जाऊ शकतो. तर मग अशा वेळेला कोर्टाच्या माध्यमातून वेगळा गार्डियन सुद्धा नेमता येतो आणि मग ते एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट ठरवतात आणि त्यांना काही ट्रीटमेंट हवी असेल, कारण काही मारहाण झाली असेल तर त्यांना फ्रीमध्ये ट्रीटमेंट दिली जाते. तर ट्रीटमेंट देणं हे सगळं मग ते एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट केस ऐकून, कंप्लेंट ऐकून त्याच्यावरची अशी ऑर्डर पास करतात. आणि जेव्हा तुम्ही स्टेट कमिशनरकडे तक्रार दाखल करता तुमच्या व्हायलेशन ऑफ राईट्ससाठी तर तेव्हा सुद्धा ते बघून मग ते तुम्हाला काही आर्थिक नुकसान झालं असेल, मला वाटतं सागरकडे छान एक उदाहरण पण आहे, सागर सांगतीलच. तर काही तुमच्याकडे तुमचं नुकसान झालं असेल, काही तुमची फसवणूक झाली असेल तर ते नक्की त्याच्यातनं बघून तुम्हाला मदत करतात आणि तुमची तक्रार सोडवायचा प्रयत्न करतात. सागर, उदाहरण मगाचं तुम्ही, कारण हे फक्त तुमचं नाही, तुम्ही सगळ्यांचं प्रतिनिधित्व करताय जेव्हा तुम्ही हे उदाहरण सांगणार आहात तेव्हा प्लीज. हो, ॲक्च्युली कसं होतं की सरकारच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी म्हणजे जसं सवलती आहेत किंवा वेगळ्या ठिकाणी राखीव जागा आहेत, तसंच प्रवास करताना आपल्याला ST डिपार्टमेंटमध्ये किंवा BST मध्ये राखीव सीट असतात. परंतु या राखीव सीट नेमक्या कशा राखीव आहेत किंवा त्या संदर्भातला काय नेमका कायदा आहे हा त्या वाहन चालकाला माहीत नसतो बऱ्याच वेळा.
तर त्या संदर्भात ऍक्च्युली खरं सांगायचं तर त्यांना ट्रेनिंग सेपरेटली, म्हणजे जितक्या फॅसिलिटीज गव्हर्नमेंट क्रिएट करतं तर त्या डिपार्टमेंटमध्ये त्याच्या ट्रेनिंग असणं गरजेचं आहे. अदरवाईज जे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, ज्याला मी एक फेस केलं होतं. मी पुण्यावरनं मी प्रवास करत होतो आणि मी एक लोकल तिकडच्याच एका एसटी मध्ये चढलो. अच्छा. हँडिकॅपची सीट आहे आणि राखीव सीट असूनही तिथे एक नॉर्मल जोडपं बसलेलं होतं आणि कंडक्टरनेच मला स्वतः सांगितलं की तुम्हाला हँडिकॅप सीट मिळणार नाही. अच्छा, काय कारण? त्याच्या का तर म्हणे लांबून प्रवासी प्रवास करत आलेले आहेत आणि ते त्या सीटवर बसलेले आहेत. अच्छा. सो मला त्यांनी पुढे ड्रायव्हरच्या बाजूला बसायची जागा दाखवली, परंतु जागा म्हणजे कुठे तर चक्क टाकीवर बसायला सांगितलं होतं. मग मी त्याचे फोटोग्राफ्स काढले, कंप्लेंट केली. कंप्लेंट्स केल्यानंतर अशा प्रकारे माझी गैरसोय झाल्यामुळे मला त्याची नुकसान भरपाई एसटी डिपार्टमेंट कडून मिळाली, मानसिक त्रास आणि शारीरिक त्रास या दोन्ही दृष्टीने. आणि त्या व्यक्तीला दंड भरायला लावला ज्या कंडक्टरने हे केलं होतं. बरोबर. परंतु ह्या प्रसंगातून मला सांगायची एक गोष्ट अशी आहे की मुळातच एसटी डिपार्टमेंटने किंवा प्रत्येक गोष्ट जिथे तुम्ही एखादी राखीव गोष्ट करताय तर त्या संदर्भातले कायदे कोणी वापरायची, कधी वापरायची हे सगळं तिथे लिखित पाहिजे की जेणेकरून सर्वसामान्य व्यक्तींना पण ते कळेल. दुसरी गोष्ट, तिथे ज्या ऑपरेटिंग करणारी लोक आहेत, प्रत्यक्ष काम करणारी ती लोक आहेत, त्यांना पण त्यांची माहिती असणं आवश्यक आहे, तरच त्याचा फायदा होतो. अदरवाईज त्याचा काहीच फायदा नाही. जसं की आता रेल्वेमध्ये राखीव डब्बा आहे हँडिकॅपसाठी, किती % हँडिकॅप त्याच्यात असतात हा विचार करायला गेलो तर सर्वसामान्य लोकच हँडिकॅप म्हणून तिथे जवळजवळ 15 ते 20% 50% लोक सर्वसामान्यच असतात, जे हे आहेत, नॉर्मल आहेत, परंतु ते हँडिकॅप नाहीत आणि तरी त्या डब्यात ते असतात आणि त्याच्यावरती कोणत्याही प्रकारे कारवाई केली जात नाही, अपंगांनी कितीही कंप्लेंट्स केल्या तरी. अच्छा, मला वाटतं हा मुद्दा ना स्वयंप्रेरणेचा आहे की आपण कसे वागतोय समाजामध्ये आणि आपण कशा पद्धतीने इतरांबरोबर व्यवहार करतोय. अपंगांना मिळणाऱ्या सवलतीच्या बाबतीत काय आहे की त्या सवलतींचा फायदा घेण्यासाठी सर्वसामान्य व्यक्ती पण डोक्याने अपंग बनते. आणि सागरचा मुद्दा बरोबर आहे. ग्रीव्हन्स रिड्रेसल ऑफिसर हे प्रत्येक गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये पण असणं गरजेचं आहे, कारण पर्सन विथ डिसेबिलिटी साठी एक वेगळा कोटा आहे, त्यांना तिथे रिक्रुटमेंट करणं गरजेचंच आहे. तर गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये आणि प्रायव्हेट ज्या ऑफिसेसमध्ये अशा नेमणुका केल्या जातात तर 21 पेक्षा जास्ती असेल एम्प्लॉईज तर तिथे सुद्धा एक ग्रीव्हन्स रिड्रेसल ऑफिसर असणं गरजेचं आहे. तर त्यामुळे अशा ऑफिसेसमध्ये सुद्धा जो तक्रार निवारण अधिकारी आहे त्याच्याकडे सुद्धा तुम्ही तक्रार दाखल करू शकता. मला वाटतं हे सगळं आपण बोलत असताना जागरूकता होणं वेगवेगळ्या गोष्टींची ही सुद्धा खूप महत्त्वाची बाब आहे. मॅडम, तुम्ही काय सांगाल की संस्थेमध्ये ज्या येणारी मुलं आहेत किंवा पुढे आता ती हळूहळू स्वतःच्या पायावर उभी होणार आणि मग ती समाजात वावरणार, तेव्हा एक सक्षम ग्राहक बनवण्यासाठी त्यांना असे काही जागृतीचे कार्यक्रम केले जातात का किंवा व्हावेत असं तुम्हाला वाटतं का तुमच्या संस्थेत? आमच्या मुलांना आम्ही डेफिनेटली ते अवेअरनेस प्रोग्राम्स आणि ते माहिती आम्ही देत असतात. पण लाईक सागर सेड, बाकी लोकांचं काय? खरं, त्यांना जागृत करणं, त्यांना अवेअरनेस प्रोग्राम त्यांच्यासाठी करणं, ते पण आमचं म्हणणं आहे की इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी. नाहीतर आपलं मुलं ते सुविधाचं लाभ नाही घेऊ शकणार. बरोबर. तर देअरफॉर सोशल अवेअरनेस प्रोग्राम आमची एकदम इम्पॉर्टंट गोल आहे की सोसायटीला कसं जागृत करायचे की लॉज आर देअर. आता ऑफिसर्स आहे त्यानिमित्ताने कायदे पण सांगा, लॉज कुठले कुठले आहेत? तर लॉज देर आर द राईट टू पर्सन्स, राईट फॉर पर्सन्स विथ डिसेबिलिटी, RPWD ऍक्ट. इट इज अ लँडमार्क ऍक्ट इन इंडिया आणि ते इव्हॉल्व्ह होऊन आता ते इट सेटल झालाय आणि इट एम्ब्रेसेस सो मेनी ऍस्पेक्ट्स ऑफ डिसेबिलिटी. पण लॉज आर परफेक्ट. इनफॅक्ट ते सांगतात की इंडियामध्ये जे लॉज आहे ना ते वर्ल्डमध्ये सगळ्यापेक्षा एकदम सुपिरियर लॉज, कारण एकदम समजून विचार करून ते एकदम प्रोग्रेसिव्ह लॉज आहे. पण ते इम्प्लिमेंट नाही होत कारण लोकांचा जागृत ना
ते नाही झालंय. बरोबर. लॉ मेकर्स आर व्हेरी इव्हॉल्व्ड, पण लोकांनी त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे. दिव्यांगांना कागदोपत्री किंवा इतर व्यवहारांचा कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून सरकारने UDID सुरू केलं. अनेक लोकांकडे आता UDID आहेत आणि हे UDIDचाच आयडी आहे, अर्थ आहे युनिव्हर्सल आयडी. ओके, सो युनिव्हर्सल आयडी आहे तर ते आयडेंटिटी कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला इतर कोणत्याही प्रकारचे पासेसची गरज नाही असं सरकार सांगूनही सरकारच्या डिपार्टमेंटमध्ये पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट नाचवावे लागतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल UDID आपण गव्हर्नमेंटकडनं घेतला, त्याच्यामध्ये त्यांनी बरेच डॉक्युमेंट क्रॉस व्हेरीफाय करून ते दिलं जातं. तो व्यक्ती हँडिकॅप आहे किंवा नाही हे 3-3, 4-4 डॉक्टरकडनं क्रॉस व्हेरीफाय केलं जातं. असं असताना जेव्हा आम्ही रेल्वे सरकारकडनं आम्ही पास काढायला जातो सवलतीचा, तर त्या पाससाठी पुन्हा त्यांच्याकडनं सेपरेटली फॉर्म घेऊन तो डॉक्टरकडनं भरून आणावा लागतो आणि तिथे UDID चालतच नाही. अच्छा. पण ह्यात कौतुकाची गोष्ट करावी लागेल या बाबतीतली की महाराष्ट्र ST डिपार्टमेंट आहे ते UDID वरच सगळं चालतं. BST साठी वेगळा पास द्यावा लागतो. अच्छा. म्हणजे थोडक्यात मग तुम्ही UDID बनवलाच कशासाठी? जर सवलती द्यायच्या आहेत, जर एखाद्या गोष्टीचा अपंगांचा त्रास कमी करायचा आहे, त्याची धावपळ कमी करायची असेल, म्हणजे आता हॉस्पिटलमध्ये पण बऱ्याच ठिकाणी हँडिकॅपला चांगल्या सोयी आहेत, त्यांना ऑपरेशनसाठी गोष्टी आहेत. मग त्याच्याकडे जर UDID असेल तर बाकीच्या गोष्टी कशाला पाहिजेत? तो अपंग आहे या गोष्टी पुन्हा सिद्ध करायची गरज काय? आणि जर ती सिद्ध करायची गरज असेल तर मग हा UDIDचा खटाटोप केलाच कशासाठी? मला रानडे मॅडम तुम्हाला असं विचारायचं आहे की ह्या सगळ्यामध्ये काही खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये दिव्यांग ग्राहक असतात, उदाहरणार्थ इन्शुरन्स आहे त्यांच्यासाठीचा किंवा त्यांची राहती घरं घेणं, यामध्ये सुद्धा काही अशा गाईडलाईन्स किंवा काही महत्त्वाचे नियम आहेत का? काय सांगाल? इन्शुरन्स जे आहे त्याच्यासाठी त्यांनी काही इन्कम स्लॅब ठेवलेले आहेत, तर त्याच्या खाली जर येत असतील तर त्यांना फ्री इन्शुरन्स देणं हे कायद्यामध्ये बंधनकारक आहे. आपला जो पर्सन फॉर विथ डिसेबिलिटीचा जो कायदा आहे त्यांच्या अधिकारामध्ये आहे आणि ते त्यांना फ्री इन्शुरन्स मिळालं पाहिजे. पण इतर जे आहेत ज्यांचं इन्कम त्याच्यापेक्षा जास्ती आहे त्या दिव्यांगांना जेव्हा ते इन्शुरन्स घ्यायला जातात आपल्यासारख्या सुविधा त्यांना मिळतात, पण त्यांचं प्रीमियम बिकॉज दे आर डिसेबल्ड त्यांचं प्रीमियम जास्त असतं. आणि बरेचदा अशा म्हणजे पॉलिसी दिल्या जात नाहीत कारण ते त्यांचं जे डिसेबिलिटी आहे ती बाय बर्थ आहे, तर तसं असेल तर त्यांना त्या गोष्टीसाठी इन्शुरन्स मिळत नाही किंवा मिळाला तर मग त्याला खूप जास्त प्रीमियम द्यावं लागतं. तर कारण शेवटी कसं त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची जास्ती गरज आहे, त्यांना हेल्थची जास्ती गरज आहे, हेल्थसाठी ज्या लागणाऱ्या त्यांच्या सुविधा सोयी आहेत ते देणं जास्ती गरजेचं आहे. तर त्यामुळे हे कुठेतरी दुजाभाव करू नये असं मला वाटतं. हा इन्शुरन्सचा झाला, हेल्थसाठी पण आहे प्रोव्हिजन की त्यांना सगळ्या सुविधा फ्री ऑफ चार्ज मिळायला पाहिजे आणि हॉस्पिटल्समध्ये त्यांना प्रायोरिटीने वागणूक मिळाली पाहिजे, त्यांच्यासाठी वेगळ्या सुविधा अशा अवेलेबल असल्या पाहिजे. जसं मग अशी आपण ते सगळं बोललेलोच आहोत, रॅम्प वगैरे सगळ्या गोष्टी. आता राहिला कन्स्ट्रक्शनचा प्रश्न, म्हणजे घर अन्न वस्त्र निवारा ह्या आपल्या मूलभूत गरजा आहेत. आणि जेव्हा आपण घर घेतो तर घर जेव्हा आपण बांधायचं म्हटलं किंवा फ्लॅट घेतला तर दिव्यांगांच्या गरजा वेगळ्या असतात आणि त्यांच्या गरजांच्या अनुषंगाने त्यांना काही सोयी मिळायला हव्या हे गरजेचं आहे. आता मागे आमच्याकडे कन्सिलिएशनमध्ये एक तक्रार आलेली होती की त्या मुलीने घर घेतलं होतं आणि जेव्हा घर घेतलं तेव्हा तिला प्रॉमिस करण्यात आलं की ते रॅम्प वगैरे सगळं असेल, त्या घराचं पोझेशन डिले झालं, त्यामुळे ती तक्रार आमच्याकडे आलेली. तर त्याच्यामध्ये त्या मुलीने हाही मुद्दा मांडला की म्हणजे घराच्या डिलेसाठी इंटरेस्ट वगैरे तर ठीक आहे, ते तर ते कायद्यामध्ये आहेत, तर तिने हाही मुद्दा मांडला की मला जेव्हा घर मी बुक केलं तेव्हा मी डिसेबल्ड आहे, मला जेव्हा घर बुकिंगच्या वेळेस सांगण्यात आलं की रॅम्पची सुविधा असेल आणि तर मला सोयीस्कर पडेल, पण जेव्हा ती बिल्डिंग ऑलमोस्ट तयार होत होती तेव्हा ते रॅम्पची काही सुविधा केली गेली नव्हती. तर ह्याच्यासाठी
जे आपलं मिनिस्ट्री ऑफ अर्बन डेव्हलपमेंट आहे त्या मिनिस्ट्रीनी एक खूप छान गाईडलाईन्स तयार केलेल्या आहेत. नुसत्याच घरांसाठी नाही तर इतर कुठल्याही कन्स्ट्रक्शन असेल तर कन्स्ट्रक्शन, मग ते मॉल असू देत की बिल्डिंग्स असू देत किंवा तुमचे ऑफिसेस असू देत, कुठल्याही पद्धतीच्या कन्स्ट्रक्शन जेव्हा आपण म्हणतो, बिल्डिंग जेव्हा आपण म्हणतो, तर त्याच्यासाठी त्यांनी छान गाईडलाईन्स केलेले आहेत. त्याचं नाव आहे हार्मनाइज गाईडलाईन्स अँड स्पेस स्टँडर्ड्स फॉर फ्री एन्व्हायरमेंट ऑफ पर्सन्स विथ डिसेबिलिटी. ओके. तर ह्या गाईडलाईन्समध्ये 135 पानांचं ते डॉक्युमेंट आहे. त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे जे दिव्यांगजन आहेत, मग ते अंध असू देत किंवा त्यांना फिजिकली डिसेबल असू देत, इंटेलेक्च्युअली त्यांना डिसेबिलिटी असू देत, म्हणजे हे ऑटिझम झालं किंवा अजून इतर जे काही आजार आहेत, किंवा एखाद्या व्यक्तीला काही आजारपणामुळे जर काही व्यंग आलं असेल तर अशा सगळ्या व्यक्तींसाठी त्यांनी डायग्राम्स दिलेले आहेत की लिफ्टमध्ये काय सुविधा पाहिजे, त्यांना स्पेस कशी पाहिजे, किंवा जे आपण हॉटेल्समध्ये जातो, हॉटेल्समध्ये सुद्धा अशा व्यवस्था असल्या पाहिजे की एखादी व्हीलचेअरवाली व्यक्ती तिथे आत जाऊ शकते. मग थिएटर्समध्ये सुद्धा त्यांच्या ज्या काही जागा आहेत त्या खुर्च्या ज्या आहेत त्या फोल्डेबल पाहिजे, आणि जर अपंग व्यक्ती एखादी आली तर तिथे त्यांना व्हीलचेअरनी एंट्री करता आली पाहिजे आणि व्हीलचेअर ठेवून व्हीलचेअरवर बसून त्या व्यक्तींना तो कार्यक्रम बघता आला पाहिजे. म्हणजे सगळ्याच बाबतीत अशा म्हणजे प्रत्येकांसाठी. मग त्यांचे ते पिक्टोग्राम्स, कारण मूव्हमेंटसाठी तुम्हाला कुठे जायचं एक दिशादर्शक ते पोस्टर्स पण लावले पाहिजे. आता ब्लाइंड व्यक्तींना ते दिसत नाही तर त्याच्यावर ते इन्स्क्रिप्शन्स असले पाहिजे. असं इतकं सुंदर डॉक्युमेंट केलेलं आहे. कर्णबधिरांसाठी त्याच्यात प्रोव्हिजन्स केलेले आहेत, फिजिकली चॅलेंज जे आहेत त्यांच्यासाठी आहे. अशा सगळ्या लोकांचं ते एक सर्वसमावेशक खूप सुंदर डॉक्युमेंट आहे. आणि त्या गाईडलाईन्स आहेत, फक्त त्याचा नक्की कायदा व्हावा आणि सगळ्या ठिकाणी आपल्याला जे आपले दिव्यांगजन आहेत त्यांना सर्वसमावेशक असणं गरजेचं आहे. आणि आपण जे धडधाकट आहोत आपल्याला सुद्धा खूप हे सहवेदना म्हणजे जागृत करण्याची गरज आहे. आपल्या जाणीवा जागृत करण्याची गरज आहे. आपल्याला एक एम्पथी केली पाहिजे की नाही, त्यांना खरंच काही तो त्रास होतोय, तो आपल्या सुदैवाने आपल्याला होत नाहीये, आपल्याला देवानी धडधाकट केलेलं आहे, पण त्यांच्या जाणीवा तुम्ही समजून घ्या, त्यांचा त्रास तुम्ही समजून घ्या आणि सहवेदना तुम्हाला नक्कीच फील व्हायला हव्या त्यांच्यासाठी. सर खरं. सागर, तुम्ही काय सांगाल जागृतीसाठी? कारण अगदी आपण आता शेवटच्या टप्प्यात आलोय चर्चेचा आणि मला शेवट मॅडमना प्रश्न विचारून करायचा आहे. थोडक्यात काय सांगाल जागृतीबद्दल? जसं मॅडम म्हणाल्या की ह्या ज्या गाईडलाईन्स आहेत ह्याचा कायदा होण्याची गरज आहे, त्यामुळे बऱ्याच गोष्टी सोप्या होतील. पण अजून 2 गोष्टी मला महत्त्वाच्या इथे उल्लेख करायच्या आहेत की अपंगांसाठी जे ॲक्सेसिबिलिटी वापरून ज्या गोष्टी बनवल्या जातात, ज्याच्यामध्ये बुद्धिबळ असेल किंवा सापशिडी आहे किंवा वेगळ्या प्रकारचे खेळ आहेत, तर ह्यांच्या ज्या किमती आहेत ह्या आवाच्या सव्वा असतात. म्हणजे बेसिकच सांगायचं झालं तर सापशिडी नॉर्मली 20 रुपयापासून 100 रुपयापर्यंत आज सर्वसामान्य व्यक्तींना मिळते, परंतु अंधांसाठी ही सापशिडी जवळजवळ 2499 रुपये. बापरे. एवढ्या किमतीचं जर असेल तर मग एखाद्या ठिकाणी ब्लाइंड व्यक्ती जन्माला आला तर त्याने सापशिडी खेळूच नाही का? तर ह्या सगळ्या ॲक्सेसिबिलिटीच्या माध्यमातून ज्या गोष्टी बनतायत त्या गोष्टींच्या किमतींवरती पहिलं म्हणजे निर्बंध असणं गरजेचं आहे. म्हणजे जिथे वेगळ्या सवलती दिल्या जातात त्या सवलतीऐवजी इथे तो पैसा वापरून त्या सवलती लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. आणि मॅडम तुम्ही काय सांगाल? शेवटचं 1 मिनिट आहे आपल्याकडे, तुम्ही जाता जाता काय सांगाल? तर हे लॉज जे आहे, गाईडलाईन्स जे आहे ते एक साईडला आहे आणि दुसरी साईड जे शर्मिला मॅडमनी सांगितले ते एम्पथी, ते सोसायटीमधले एक जागृत करायला पाहिजे की हे माझं पण उद्या मला पण गरज होऊ शकते ह्याचं, हे सुविधांचं. आमची चेअरपर्सन नेहमी सांगतात की डिसेबिलिटी एक्झिस्ट इन एव्हरीवन. आत्ता कोणाकोणाला दिसते डिसेबिलिटी, उद्या ते मला पण होऊ शकते. मी व्हीलचेअर युजर होऊ शकते. उद्या एक फ्रॅक्चर झालं की मी आय एम डिसेबल्ड टेम्पररी.
तर हे हे भेदभाव नाही करायचं आणि हे एक ॲटिट्यूड आहे की हे विश्व जे आहे ना हे सगळ्यांचं आहे. क्या बात आहे. मला वाटतं हेच परफेक्ट वाक्य आहे आजचा कार्यक्रम इथेच समाप्त करण्याचं. आणि तुम्ही मनापासून बोललात तिघही आणि खूप छान अनुभव सांगितलेत. काय करता येईल ह्याबद्दल सुद्धा आपण मोकळेपणाने बोललो. तुम्हा तिघांचेही मनापासून आभार मानते या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. आणि एक सहानुभूती सहअनुभूती असल्यावर अनेक गोष्टींचे पर्याय निघू शकतात. याच नोटवर आजच्या कार्यक्रमात थांबूया आणि नव्या विषयासह पुन्हा भेटणार आहोतच. तोपर्यंत नमस्कार.